महिन्याच्या शेवटी तुमच्याकडे पैसा उरत नाही का? की ही तुमचीच नाही तर बहुसंख्य लोकांची समस्या आहे आणि याचं गुपित दडलं आहे खर्चाच्या नियोजनामध्ये. खर्चाचे नियोजन कसे करावे? तर खर्च लिहून ठेवणे ही पहिली पायरी आहे. गरजेचे खर्च म्हणजे भाजी, घर खर्च, औषधे आणि इच्छेचे खर्च म्हणजे मोबाईल, कपडे, मनोरंजन इत्यादी तर वेगळे वेगळे करा. महिन्याच्या उत्पन्नातून आधी बचत बाजूला ठेवा आणि मग खर्च करा. छोट्या छोट्या खर्चाची नोंद ठेवल्यास अनावश्यक खर्च कमी होतो. खर्चाचे नियोजन केल्यास बचत वाढते आणि कर्ज घेण्याची गरज कमी होते. तर तुम्ही रोज मेहनत करून पैसा कमवता, परंतु योग्य नियोजनाशिवाय तो वाया जातो. तर खर्चाचे नियोजन म्हणजे तुमच्या भविष्याची सुरक्षितता. तुमच्या प्रश्नासाठी मला कमेंट करा किंवा थेट कॉल करा. मी एफ नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. तुमच्या आर्थिक प्रगतीचा विश्वासू साथीदार. विश्वासाचा फंड म्युच्युअल फंड. तर पुढच्या व्हिडिओत आपण गरजा आणि इच्छा यात काय फरक आहे तर ते बघूया. पाहण्यास विसरू नका. अशा अपडेट माहितीकरिता यूट्यूब, फेसबुक व इंस्टाग्रामवर मला फॉलो करा. धन्यवाद. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकींना मार्केटमधील जोखमी संभवतात. स्कीम संबंधी सर्व दस्तावेज काळजीपूर्वक वाचा.